नमस्कार माझ्या लाडक्या भगिनींनो आणि स्वामी समर्थ भक्त परिवारांनो. स्वामी समर्थांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. आजचा हा व्हिडिओ खूप खास आहे, कारण हा व्हिडिओ फक्त त्यांच्यासाठी आहे ज्यांना खरंच आता स्वतःचं स्वप्नातील घर हवं आहे, आणि तेही एकदम स्पष्ट मार्गाने आणि निश्चित उपायाने. आज मी तुम्हाला माझा स्वतःचा अनुभव सांगणार आहे, ज्यामुळे माझं स्वतःचं 3 कोटीचं घर उभं राहिलं. आणि विश्वास ठेवा, हे काही जादूने नाही झालं, तर फक्त 2 साध्या सेवांनी आणि 2 प्रामाणिक उपायांनी झालं. तर तुम्हीही हे उपाय श्रद्धेने आणि नियमितपणे केले तर तुमचंही कोणतंही स्वप्न पूर्ण होऊ शकतं. भगिनींनो, थोडंसं माझ्या आयुष्याचं सत्य सांगते. लहानपणापासून माझं एक स्वप्न होतं, स्वतःचं घर असावं, एक सुंदर घर जिथे आपलं कुटुंब आनंदाने राहील. पण जसं जसं मोठं होत गेलं तसं वास्तव्य समोर येत गेलं. नोकरी होती, पण पगार मर्यादित होता. EMI चालू होते, घरातील जबाबदाऱ्या होत्या, आणि प्रत्येक वेळी वाटायचं की हे स्वप्न कदाचित फक्त स्वप्न राहणार. पण एक वेळ अशी आली की मी पूर्णपणे थकले होते, मनातून हार मानत होते, आणि त्याचवेळी माझ्या आयुष्यात एक मोठं वळण आलं. मी स्वामी समर्थांच्या सेवेकडे वळले, दत्तात्रेयच्या नावाचा जप सुरू केला, आणि हळूहळू माझ्या आयुष्यात बदल दिसायला लागले. सुरुवातीला काही मोठं घडलं नाही, पण मन शांत झालं, विचार बदलले, आणि हळूहळू परिस्थिती बदलायला लागली. मला एक चांगली संधी मिळाली, पगार वाढला, नवीन लोक भेटले, योग्य मार्गदर्शन मिळालं, आणि एक दिवस असा आला की मला स्वतःवर विश्वास वाटू लागला की हो, मी माझं घर बांधू शकते. आणि आज मी अभिमानाने सांगते की मी माझ्या स्वतःच्या 3 कोटीच्या घरात उभी आहे, आणि हे सगळं शक्य आहे फक्त 2 सेवामुळे. आता पहिली सेवा खूप सोपी आहे, पण तिची ताकद खूप मोठी आहे, आणि ती म्हणजे दैनिक नियमित सेवा. ही सेवा फक्त घरासाठी नाही, तर आयुष्यातील प्रत्येक स्वप्नासाठी काम करते. मी दररोज एक ठराविक वेळ काढत होते, सकाळी किंवा रात्री शांत वेळी, फक्त 15 ते 20 मिनिटे, आणि त्या वेळेत मी नामजप करत होते, स्वामींचं नाव घेत होते, थोडी फुलं अर्पण करत होते, एक दिवा लावत होते, आणि स्वामींची आरती ऐकत होते. पण भगिनींनो, याच फक्त बाहेरून केलेल्या गोष्टी महत्त्वाच्या नाहीत, तर मनातली भावना महत्त्वाची आहे. मी रोज स्वतःला एकच गोष्ट सांगत होते की आजचा दिवस मी स्वामींच्या चरणी अर्पण करते. माझं भविष्य, माझं घर, माझं सुख सगळं मी त्यांच्या हातात देते. आणि एक निर्णय घेतला होता की जोपर्यंत माझं घर होत नाही तोपर्यंत ही सेवा मी थांबवणार नाही. आणि याच नियमितमुळे माझ्या आयुष्यातील ऊर्जा बदलली, माझे विचार बदलले, माझ्या आर्थिक परिस्थितीत बदल दिसायला लागला. सुरुवातीला छोट्या छोट्या गोष्टी घडल्या, एखादी नवीन संधी मिळाली, एकदा खर्च वाचला, एखादं काम सहज झालं, आणि हळूहळू सगळं एकत्र येत गेलं, आणि एक मोठा बदल झाला. म्हणून पहिला उपाय लक्षात ठेवा, दैनिक नियमित सेवा, आणि त्यात श्रद्धा आणि सातत्य. आता दुसरा उपाय थोडा खास आहे आणि खूप प्रभावी आहे. हा उपाय आहे मंगळवार आणि शनिवारची सेवा, हनुमानजीची सेवा, आणि त्यात बुंदीच्या लाडूचा नैवेद्य. मी हा उपाय खूप प्रामाणिकपणे केला. प्रत्येक मंगळवारी आणि शनिवारी मी हनुमान मंदिरात जात होते, तिथे जाऊन किमान 5 गुलाबाची फुलं अर्पण करत होते. शक्य असेल तर 11 फुलं घ्या, एक हार घ्या, आणि हनुमानजीसमोर तुमची मनोकामना शांतपणे सांगा. त्याचवेळी बुंदीचे लाडू नैवेद्य म्हणून अर्पण करा, आणि मनात विश्वास ठेवा की हनुमानजी प्रत्येक अडचण दूर करत आहे. त्यानंतर थोडं दान करा, आणि घरी येऊन रात्री आरती करा. हा उपाय ऐकायला खूप साधा आहे, पण त्याचा परिणाम खूप मोठा आहे. माझ्या आयुष्यात काय झालं, सुरुवातीला मला फक्त निर्णय घेण्याची ताकद मिळाली, नंतर योग्य जागा मिळाली, बँकेचं लोन सहज मिळालं, योग्य लोक भेटले, आणि काम वेळेवर पूर्ण झालं, आणि शेवटी माझं घर तयार झालं. भगिनींनो, या उपायाचा खरा राज आहे श्रद्धा, नियमितता, आणि स्वतःला दिलेला वचन. जर तुम्ही हा उपाय 1 ते 2 वर्ष प्रामाणिकपणे केला तर तुमच्या आयुष्यात खूप मोठा बदल होऊ शकतो. आता थोडं वास्तवही समजून घ्या. काही लोक म्हणतात की फक्त सेवा करून घर मिळतं का? तर याचं उत्तर आहे नाही. फक्त सेवा नाही, तर सेवा तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर करते, तुमचे आर्थिक योग मजबूत करते, तुमच्या नशिबाला
योग्य दिशा देते. माझ्या बाबतीतही तसंच झालं. लोन अप्रूव्ह झालं, योग्य बिल्डर मिळाला, काम व्यवस्थित चाललं आणि सगळं वेळेत पूर्ण झालं. म्हणून लक्षात ठेवा, सेवा आणि प्रयत्न दोन्हीही महत्त्वाचे आहेत. तुम्ही तुमचं काम प्रामाणिकपणे करा, नोकरी करा, व्यवसाय करा, पैसे साठवा, योग्य नियोजन करा आणि त्यासोबत ही सेवा जोडा. तेव्हा परिणाम नक्की मिळतो. आता शेवटी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा. हे उपाय अंधश्रद्धा नाहीत, तर तुमच्या मनाची शक्ती वाढवणारे मार्ग आहेत. तुम्ही फक्त उपाय करत बसू नका, तर आयुष्यात कृती करा, शिस्त ठेवा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. भगिनींनो, जर तुम्हाला खरंच स्वतःचं घर हवं असेल तर आजपासून या 2 सेवा सुरू करा आणि स्वतःला एक वचन द्या की मी हे सातत्याने करणार आहे. तुमचं स्वप्न नक्की पूर्ण होईल. आता भगिनींनो, या व्हिडिओला शेवटी मी तुम्हाला एक खूप महत्त्वाचा आणि अनुभवातून आलेला अतिरिक्त भाग सांगणार आहे, जो तुम्ही नक्की लक्षात ठेवा आणि तुमच्या आयुष्यात लागू करा. कारण हे छोटे छोटे उपाय तुमच्या घराच्या स्वप्नाला आणखी बळ देतात आणि तुमच्या मनातही शक्ती जागृत करतात. पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या घराची इच्छा स्पष्ट करा. अनेक वेळा आपल्याला घर हवं असतं, पण आहेत ते मनात ठामपणे ठरवत नाही. म्हणून एक छोटासा उपाय करा. एक शुभ दिवस निवडा, जसं सोमवार, गुरुवार आणि शुक्रवार. त्या दिवशी एक नवीन कागद घ्या आणि त्यावर तुमचं स्वप्न लिहा. तुम्हाला कसं घर हवं ते आहे, किती खोल्या हव्यात, बाग हवी आणि कोणता रंग हवा, हे सगळं मनापासून लिहा आणि त्यावर एक तारीख लिहा की या सर्व वर्षात माझं स्वतःचं घर तयार होईल. तो कागद देवघरात ठेवा आणि प्रत्येक मंगळवार आणि शनिवार त्यासमोर दिवा लावा आणि एकदा विश्वासाने वाचा. भगिनींनो, हा खूप साधा उपाय आहे. एकदा विश्वासाने वाचा भगिनींनो, हा खूप साधा सोपा उपाय आहे, पण यामुळे तुमचा संकल्प मजबूत होतो. दुसरी गोष्ट म्हणजे ज्या घराची तुम्ही संकल्पना करता त्याच एक छोटंसं चित्र किंवा फोटो ठेवा आणि त्यावर लाल रंगाने छोटा स्वस्तिक किंवा तिलक करा. प्रत्येक मंगळवार आणि शनिवार त्या फोटोसमोर दिवा लावा आणि छोटा धूप दाखवा. यामुळे तुमच्या घराच्या योगावर सकारात्मक ऊर्जा तयार होते आणि तुमच्या मनातही एक वेगळीच खात्री निर्माण होते. तिसरी खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे दान. भगिनींनो, आपल्या आयुष्यात दानाचं खूप मोठं स्थान आहे. जर तुम्हाला घराचा योग मजबूत करायचा असेल तर रोज थोडंसं का होईना दान करा. एखाद्या भुकेल्या माणसाला एक रोटी द्या, एखाद्या गरजूला थोडं अन्न द्या आणि शक्य असेल तर मंगळवारी गाईला पोळी खाऊ घाला. हा उपाय खूप शक्तिशाली आहे आणि यामुळे तुमच्या आयुष्यातील अडथळे कमी होतील. असा आहे स्वामींचा उपाय. हा एकदा नक्की करून बघा आणि आपल्या स्वामी भक्तांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.